नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण आता होळीच्या कार्यक्रमात सत्याने देविकाचे रंग मात्र उडवलेले असतात. देविकाने आपल्या अंकलला लपवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण या अंकलचा आणि देविकाचा खरा चेहरा सत्याने सगळ्यांसमोर आणलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तरी ते आता सत्याने रवी, रिया आणि धूमकेतूला आपला प्लॅन सांगितलेला असतो. जसं ठरलंय तसंच करायचं. या बबडीचे होळीच्या दिवशी रंग उडलेच पाहिजे आणि मग काय म्हणायचं, बुरा न मानो होली हे, असं प्लॅनिंग आता झालेलं असतं. तरी ते होळीच्या कार्यक्रमात सगळेजण असे दंग झालेले असतात. मस्त रंग खेळत असतात, नाचत असतात, गात असतात. त्याच वेळेस आता या कार्यक्रमात आता बिर्याणीची ऑर्डर मात्र सत्याने या कोंबडीवाल्या अंकलला दिलेली असते. आता मोठी ऑर्डर आली म्हटल्यानंतर कोंबडीवाला हा हबीबी मात्र खूपच खुश होतो आणि पटकन आता मस्त बिर्याणीची ऑर्डर रिक्षात घेऊन आता हा अंकल इकडे या सोसायटीत पोहोचलेला असतो. सगळेजण बेधुंद होऊन आता होळीच्या कार्यक्रमात नाचत असतात. त्याच वेळेस आता हा कोंबडीवाला अंकल मात्र रिक्षेतनं खाली उतरताच मस्त नाचू लागतो. सगळेजण खूपच धम्माल करत असतात. तेवढ्यात देविकाचं लक्ष या भुरट्या सुलतानकडे जातं. आता देविकाला धक्काच बसतो. हा इकडे काय करतोय? नाही नाही नाही, मला काही करून याला इकडनं घालवावंच लागेल, असे म्हणत देविका पटकन आता सुलतानजवळ येते. ए, तुला कोणी इकडे बोलावलंय? लगेच तुझा चेहरा लपवा. त्याच वेळेस आता लगेच सत्य येतो. बबडे. त्याच वेळेस देविका पटकन पडद्यात इथे लगेच आता सुलतानला लपवते. तेवढ्यात निरुपा येते. आता देविकाला काय करावं काही सुचत नाही. समोरच आता परातभर रंग असतो, लाल कलर. तो कलर आता लगेच देविका त्या सुलतानच्या डोक्यावरती ओतते, जेणेकरून या रंगामुळे हा सुलतान आहे म्हणजे माझा अंकल आहे हे कुणालाही ओळखीस येऊ नये. म्हणून आता त्याचा चेहरा झाकवण्यासाठी देविकाने त्याच्या चेहऱ्यावरती हा संपूर्ण रंग फेकलेला असतो. आता लगेच सत्य सगळ्यांना म्हणू लागतो, चला चला, आता होळीचा कार्यक्रम मस्त रंगलाय की नाही आपला, आता मस्त धम्माल चालू आहे, चला की मग भांग पिऊया. सगळेजण आता मस्त मजा मारत असतात. पण सुलतानला मात्र इथे लपून बसावं लागतं. सुलतानला कधी बाहेर निघू आणि काय काय करू, किती धम्माल करू असं झालेलं असतं. पण देविकाचं सारखं लक्ष असतं, कारण जर आता या कोंबडीवाल्या अंकलला इकडे कोणी बघितलं तर माझं काही खरं नाही. त्यामुळे देविका खूप घाबरलेली असते. त्याच वेळेस आता सत्या म्हणू लागतो, चला चला, आता मस्त एन्जॉय करून झालेला आहे, रंग खेळून झालेला आहे, आता मस्त आपण बिर्याणीवरती ताव मारूया, चला पटकन. सगळेजण आता इथे टेबलजवळ येतात. बिर्याणीची ऑर्डर तर सुलतानने वेळेवरती आणलेली असते, पण बिर्याणी वाढणार कोण असा प्रश्न आता सगळ्यांसमोर पडलेला असतो. तेव्हा निरुपा सत्याला म्हणू लागते, अरे सत्या, अरे पण बिर्याणी कोण वाढणार आपल्याला, कुणाला दिली ही ऑर्डर? त्याच वेळेस सत्या आता या हबीबी अंकलला पकडून आता सगळ्यांसमोर घेऊन येतो आणि लागतो, निरुपा काळजी करू नको, ऑर्डरवाला हा आहे की कोंबडीवाला देविकाचा खोटा अंकल. आता देविकाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. त्याच वेळेस पंकज निरुपाला तर धक्काच बसतो. काय, खोटा अंकल? हे कसं होऊ शकतं? तेव्हा सत्या म्हणू लागतो, बबडे, आता खरं खरं सांग, हा तुझा अंकल खोरटाट आहे ना? हा तुझा अंकल नाहीच आहे, दुबईवाला नाहीच आहे, हा तर इथला कोंबडीवाला मटणवाला आहे, हो की नाही? ए हबीबी, आता खरं बोल, नाहीतर कधीबी तुझ्याबरोबर काही होऊ शकतं. आता सुलतान मात्र घाबरलेला असतो. सुलतान या देविकाचं सत्य कसं सगळ्यांसमोर आणणार आणि मग या बबडीची कशी वाट लागणार, त्यानंतर तिचं एक एक सत्य कसं उघड होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.